श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हे टायमिंग होतं ते संध्याकाळी 4:30-5 वाजताचं टायमिंग होतं। आम्ही गेलेलो कोल्हापूरला, थोडंसं काम होतं म्हणून। आणि जाताना जी आपली वड्यावरची यल्लमा आहे बघा, तिकडनं गेलेलो। पहिल्यांदाच हे मी मंदिर बघितलेलं आहे। मंदिराचा आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे। थोडंसं मला तिथं बसावं वाटलं म्हणून बसलेलो आम्ही। शांत समाधान वाटलं एकदम तिथं बसल्यावर। खूप छान म्हणजे परिसर आहे। आणि यात्रासुद्धा इथं खूप मोठी असते। मी टी व्हीला वगैरे हा परिसर बघितलेला आहे, पण प्रत्यक्षात आजच बघितला। श्रीला कसला त्याचा फुटबॉलचा टर्फ कसला बघायचा होता, आणि मला काय ते एवढं जास्त त्यातलं काही माहीत नाही आहे, पण त्याला बघायचं होतं म्हणून मग तिकडनं आम्ही गेलेलो। मग तसंच पुढं कोल्हापूरला जाताना यल्लमाचं मंदिर लागलं आणि त्यानंतर डी मार्टमध्ये गेलेलो थोडंसं। हाय, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सर्वांना। आणि काल डी मार्टला गेले, तिथून इडलीचं पीठ हे तयार आणलेलं आहे। पहिल्यांदाच आणलेलं आहे मी। कशा होतात काय होतात ते बघूया। जास्त काय महाग नाही आहे, पण कसं होतंय म्हणजे रव्याचं आहे का तांदळाचं हे आता केल्याशिवाय कळणार नाही आहे, त्यामुळं करून बघायला पाहिजे। आणि डांबर गोळीचं पॅकेट आणलेलं आहे। डांबर गोळ्या जरा असं सगळीकडे ठेवलं की वास छान येतो। कागद वाजताना बंड्या बघायला। आणि हे पनीरचं पॅकेट, अमूलचं आहे पनीर। वेगवेगळ्या ब्रँडची पनीर असतात तिथं, पण अमूलचंच चांगलं असतं। श्रीला तर सुट्टी पडलेली आहे। मग काय श्री, सुट्टी जाणार नाही सुट्टीला? नाही, कुठं जायचं का? घरात बसायचं बघ, जाणारच नाहीस? वर्षभर जायला मिळत नाही आता, जाणार नाहीस? नो इंटरेस्ट। उंदरावानी काहीतरी खात असते आपलं, कारकोर करत। आंब्याची पेटी रिकामी केली मी, एवढे आंबे राहिलेले। कचरावाला आला की देऊन टाकायची। आणि हा एक डबा पावडरचा, हा आणला की वर्षभर जातो बघा। पॉन्ड्स मागच्या वेगळा आणलेला, संपला। ग्रीस, पण पॉन्ड्सचीच पावडर चांगली असते। सुट्टी असली की पोरांचं असं असते बाबू, का लागल्या ह्यो बघा, ह्यो नुसता असा वर बघत बसलेला असतो। बंड्या, वास घेतलायस, खाल्ला नाहीस तुझ्या? बिस्किट नको आहे त्याला। बंड्या, बिस्किट नको। हाय, मला वाटते रव्याचं काय असं वाटतं। चांगलं नाही एवढं, रवा दिसायला की नाही? नाही ग, कुठं रवा कसा असते? अरे, आणि त्यानंतर तयार इडलीचं पीठ आणलेलं मी डी मार्टमधून। तर मला तो रवाच वाटत आहे, तांदूळ भिजवलेले वगैरे नाही आहेत ते, रवाच ताकात भिजवून दिलेला आहे असं वाटत आहे। चला, इडल्या कशा होतात काय होतात ते बघूया। पण इडल्या का मला त्या एवढ्या खास वाटल्या नाहीत, कारण की अशा फुगत नाहीतच, पूर्ण चपट्या आणि थोड्याशा अशा ओलसरच इडल्या राहतात। पण जर अचानक खाऊ वाटलं तर म्हणजे ही ट्रिक चांगली आहे। इडली पात्राला मी खाली असं तेल लावून घेतलं, जेणेकरून आपली इडली खाली चिटकत नाही। ही माझी 16 इडल्या निघतात यामध्ये। 16 इडलीचं पात्र आहे हे। एकेकामध्ये जास्तसुद्धा निघतात, स्टीलचं जे असतं बघा त्यामध्ये जास्त निघतात। आणि यामध्ये 2च झालं, म्हणजे 16 32 इडल्या झाल्या यामध्ये। म्हणजे 2-3 माणसासाठी ठीक आहे, एका टायमाला बास होतात। खरं म्हणजे आपण घरात केलेलं त्याची चव ही वेगळीच। आणि
त्याचं म्हणजे अंदाज पण वेगळाच बघा, कारण की आपण थोडं जरी भिजत घातलं तर पुरं होऊसपर्यंत सगळे खातात आणि विकतचं आणलेलं हे म्हणजे मोजकंच येतं, त्यामुळे घरी बनवलेलं कधी चांगलं. पण हे म्हणालीत काय घेऊन तर बघ कसं होतं काय होते बघूया म्हणून मग घेतलेलं. पण मला काय आवडलं नाही. 100पैकी 10% 10सुद्धा मार्क मी याला देणार नाही. कोणी आणणार असाल तर अजिबात आणू नका. माझा होता सोमवार आणि या दोघांचंच जेवण होतं. मग थोडासा आपला मँगो शिरा पण बनवला, इडल्या बनवल्या, थोडीशी आमटी बनवली, म्हणजे खातील म्हणलं सगळं. आणि कोणता पण नवीन पदार्थ बनवायचा असला, आम्ही दोघंच असतो, हे नसतात. मग त्याने नसले की आम्हालासुद्धा खाऊ वाटत नाही आणि बनवूसुद्धा वाटत नाही. त्याने असले सगळे असले घरात की मग आपल्याला म्हणजे करायला पण आणि खायला पण उत्साह वाटतो. म्हणून आज होते ते रात्रपाळी करून आलेले होते. म्हटलं आता आहेत तर दोन्ही पदार्थ बनवूया. आणि माझ्यासाठी काही काल पप्पा आलेले त्यावेळी शाबू मी भिजत घातलेली होती, त्यातली थोडीशी शाबू ठेवलेली होती, तर ती शाबू मी आज परतणार आहे. बटाटा वगैरे काही नाही आहेत, नुसतं शेंगदाणा आणि हिरवी मिरची घालून परतायची. आणि त्यानंतर मँगो शिरा थोडासा बनवूया म्हटलं. मग रवा चांगला भाजून घेत आहे मी इथं आणि तिकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवता येतात. आंबा बर्फी, मी मँगो शिरा बनवत आहे. आंबा भरीत, आंब्याचं भरीत बनव म्हणाला आहे, म्हणजे स्त्रीलाच बनवायला हवाय पाहिजे, आपल्याला काही जमणार नाही. ते म्हणतोय सगळं वेगवेगळं काय 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 बनवतो, तुझं काय सांगता येत नाही. आंब्याचं लोणचं, मी म्हटले त्याला इडलीचं पीठ होतं म्हटल्यावर त्यात आंब्याचा घर घालून आंब्याचा ठेचा, इडली झाली असते म्हटलं आंब्याची. तर मला म्हणतोय तू काय बनवतो सांगता येत नाही, भरीत बनव म्हणून आंब्याचं. चटणी बनवतातच मग ती भरतासारखीच असते ती. तयार पीठ आणलेले इडलीचं खरं मला काय एवढं ते आवडलेलं नाही, म्हणजे इडल्या अशा चपट्या होतात एकदम. हे पहा, आणि मला वाटते 100% हा रवा आहे, तांदूळ नाही आहे. त्यामुळं मी तर याला म्हणजे 100पैकी 10 गुण सुद्धा देणार नाही, कारण मला ती इडलीच आवडलेली नाही. आपली तांदळाची इडली जशी होते तशी ती होत नाही. आणि आज खूप गरम व्हायला लागले बघा, असलं ऊन पडले बाहेर, काही करा नको, गप्प पंख्याखाली बसावं असं वाटायला लागलं. आता गॅसजवळ तर अजिबात जायला नको वाटत आहे. रवा करपायचा काय करतो मी आधी रवा चांगला भाजून घ्यायचा. तर तूप घाला, तेल घाला, काही घाला, रवा व्यवस्थित भाजून घेणे खूप महत्त्वाचं आहे शिऱ्याला. हे नाईट करून झोपलेले आहेत. टायमिंग बघा 11:30 पावणे 12 झाले. थोडंसं तूप घालते मी. कोरडा आधी रवा भाजून घेतलेला आहे, थोडंसं तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून भाजणार आहे. तेल घातलेलं आहे, व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा. इकडं पाणी उकळलेलं आहे आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घालायचं. चिमटभर मीठ घातलेलं आहे. परत आपण रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा. रवा भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे लावलेलं आहे मी आमटीला डाळ, कारण की इडली आणि आमटी या दोघांचं जेवण आहे. आज माझा उपवास आहे. रवा चांगला भाजून झाला, कलर बदलला की एकदम असं उकळलेलं कडकडीत पाणी त्यामध्ये ॲड करायचं. पाणी होतं असताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण की अंगावर उडू शकतं. आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं. यामध्ये कोणताही फ्लेवर घालायची काही गरज नाही, म्हणजे आपण जी वेलदोड्याची पूड असेल किंवा पायनॅपल इसेन्स असलं काही यामध्ये घालायचं नाही, कारण की यामध्ये आपण आंबा घालणार आहे. त्यामुळे आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी दुसरं काहीही यामध्ये घालायचं नाही. आणि आपण जो आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेतलेला होता तर तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचा आहे. तर बघू शकता खूप छान शिरा होतो हा.
आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालायचे. आता वरून मी साखर घातलेली आहे आणि व्यवस्थित ते हलवून आता झाकून ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. झाकून का ठेवायचं तर रवा जो असतो तो पूर्ण फुलून यायला पाहिजे आणि जी साखर घातलेली असते ती रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. इथं गॅस मात्र एकदम असा बारीक करायचा आणि झाकून ठेवायचं आणि 2-3 वेळा उघडून परत हलवून आपण ते हे करायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे, जेणेकरून काय होतं तर एक जीव होतो. आता इथं बघू शकता आपला शिरा तयार झालेला आहे. गरम गरमच आहे, तर मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं होतं, त्यामुळे मी तसंच भरत आहे वाटीमध्ये. आणि वाटी इथं आता तुम्हाला डब पालथी मारून मी दाखवते. खूप छान आणि अजिबात वाटीलासुद्धा चिटकलेलं नाही बघा. व्यवस्थित वाटीतनं असा सुटलेला आहे. वाटीला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही, तरीसुद्धा वाटीतनं व्यवस्थित सुटलेला आहे. हे पहा किती छान आपला शिरा तयार झालेला आहे. आणि नक्की ट्राय करून बघा. चवीलासुद्धा अप्रतिम होतो. फक्त यात कोणताही फ्लेवर ॲड करू नका. जो आहे तो त्याचा फ्लेवर म्हणजे ओरिजिनल राहू द्या. छान होतो बघा मँगो शिरा. नक्की करून बघा. घाम बघा मला तेवढा शिरा करूसपर्यंत केवढा आलेला. आमच्या इथं भयंकर गरम होते. आणि त्यानंतर हे टायमिंग होतं ते संध्याकाळी म्हणजे 3, 3:30, 4 वाजताचं टायमिंग होतं. आता जरा थोडेसे 2 ते 3 किलो गहू निवडणार आहे, कारण गव्हाचं पीठ कायच नाही आहे. आणि आता जायचं आपल्याला 2 दिवसात गावाला, त्यामुळे तेवढंच संपेल एवढंच हे करणार, दळून आणणार आहे. कारण मी आता जवळजवळ 15 दिवस तर नाही आहे, मग 15 दिवस त्या पिठातलं इरं जातं, त्यामुळे जास्त काही दळप करणार नाही. आणि एवढी काही घाणसुद्धा नाही आहे दळपात, खडं जर अशी होते, मग ते निवडले. चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.